परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादाने आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। दरमहा आपण येणाऱ्या या मासिक सत्संगात महाराष्ट्राच्या बाहेर आणि विविध विभाग उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे आपण सर्व सेवेकरी आज थोडं सप्ताहाच्यामुळं कदाचित आपल्या सेवेकऱ्यांची उपस्थिती थोडी आज मर्यादित आहे, पण तरी पण जेवढे आपण सेवेकरी गुरुमाऊलींचं हितगुज मार्गदर्शन ऐकण्यासाठी त्यांचं दर्शन घेऊन आपली मेंदूरूपी बॅटरी चार्ज करून आपल्याला उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये जिथं आपला स्वामी पुण्यतिथीचा अखंड नामजप सप्ताह आहे, या सप्ताहामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित असणारं ग्राम अभियानाच्या विविध विभाग उपक्रमाचं मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला ते मार्गदर्शन करायचं आहे, तो संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे। अनेक सेवेकरी या निमित्ताने सप्ताहाच्या निमित्ताने केंद्रात जे इतर वेळेस रेग्युलर आरतीला येत नाही, पण या सप्ताहात मात्र बरेच जण, कारण या सप्ताहाच्याच निमित्ताने पारायण वाचन होतं म्हणून बरेच जण येतात आणि म्हणून या अशा काम्य सेवेत अधूनमधून येणाऱ्या या सर्व सेवेकऱ्यांना जर आपण थोडं व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं की स्वामींचं हे कार्य किमान आठवड्यातून एखादा तास वेळ काढून, महिन्यातला एखादा दिवस वेळ काढून जर आपण वेळ दिला तर बऱ्याचशा आपल्या व्यक्तिगत समस्या या सेवेतून पुण्यातून आपल्या बऱ्याचशा समस्या सुटतात किंवा समस्या निर्माण होत नाही। म्हणून केवळ काम्य सेवा यापुरतं मर्यादित न राहता तो एक आशीर्वाद घेऊन, ती एक ऊर्जा घेऊन आपण ग्रामाभियान विविध उपक्रम आपण राबवले पाहिजे। आणि या सप्ताहामध्ये आपल्या सर्व सेवेकऱ्यांना वेगवेगळे प्रकारचे प्रशिक्षण, वेगवेगळे उपक्रमांची माहिती सोप्या पद्धतीत आपण दिली पाहिजे। पण ही माहिती देण्याआधी, कुठलंही प्रशिक्षण देण्याआधी आधी स्वामींचं अधिष्ठान, स्वामींवरील निष्ठा आणि जे काही आहे, जे काही आपण शिकतो आहोत, भविष्यात जे काही अनुभवणार आहोत, शिकणार आहोत, ते सर्व आपल्या गुरूंच्या कृपेमुळं, गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळं हे पहिलं त्यांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे। आपण सर्व सेवेकऱ्यांनी लक्षात घ्या, विविध विभाग उपक्रमातले जे प्रतिनिधी आले असतील 18ही विभागांचे, याज्ञिकी सहित सगळ्या विभाग उपक्रमातल्या सर्व प्रतिनिधींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठलीही माहिती देण्याआधी, जसं आपण घर बांधण्याच्या आधी पाया पक्का करतो, जर पाया पक्का असेल तर त्याच्यावरचं घर टिकून राहतं। म्हणून आपल्या केंद्रातून विविध प्रशिक्षणातून माहिती देताना, मार्गदर्शन करताना सर्वप्रथम स्वामींचं अधिष्ठान जे काही आहे ते स्वामींच्या आशीर्वादामुळे, जे काही आपण शिकतोय, शिकणारे ते स्वामींच्या आशीर्वादामुळे, ही एक भावना जर पक्की मनात बसली किंवा पक्की जर ती वठवली तर त्याच्यावर नंतर घेतलेलं ज्ञान ते कुठेतरी उपयोगी पडेल। नाही तर अन्यथा ज्ञान आज ऑनलाईन तुम्ही मोबाईल उघडा, ज्ञानाचा भडीमारच आहे, पण ज्या ज्ञानाला अधिष्ठान नाही ते असं ज्ञान फारसं प्रभावी राहू शकत नाही। म्हणून आपल्या मार्गातून आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी, नवीन जुने सगळ्यांनी आता लक्षात घ्या, स्वामींच्या अधिष्ठानाशिवाय कुठलाही तोडगा, कुठलंही शास्त्र हे काम करत नाही। कारण बाहेर बाजारात भरपूर ग्रंथ, माहिती, ऑनलाईन अनेक बाबा बुवा, आजकाल तर भरपूर घराघरामध्ये बाबा बुवा तयार झालेले। प्रत्येकजण काही दोन गोष्टी वाचल्या की लोकांना सांगतं की तुम्ही असं करा, तुमचा शुक्र पक्का करायचा असेल तर तुम्ही तसं करा, असं करा। ह्या प्रत्येकजण आता सांगायला लागलेले, ऐकणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे, सांगणारे आता जास्त वाढलेले। आणि सांगणारे
जे सांगताय काही जण की लक्ष्मी प्राप्तीसाठी अमुक करा तमुक करा, अनेक ऑनलाईन बाबाबुवा, त्यांचीच आर्थिक परिस्थिती जर चेक केली ते एक त्यांची बाजू ती कमकुवत राहते. खरंच जर त्यांच्या ज्ञानात दम असतं तर त्यांनी सांगण्यापेक्षा स्वतः केलं असतं. या बाबतीत आम्ही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये उदाहरण दिलेले आहे की आपल्या नाशिकसहित अनेक तीर्थक्षेत्रावर, आपण त्र्यंबकमध्ये जरी गेले तीर्थक्षेत्रावर, अनेक तिथं दुकानं राहतात, अनेक असे रस्त्यावर काही लोक असे बसलेले राहतात, रुद्राक्षापासून तर अनेक वेगवेगळे प्रकारचे तांत्रिक वस्तू, यंत्र, पुस्तकं विक्रीला ठेवलेले राहतात. आता काही असे पुस्तकं राहतात त्याच्यावर लिहिलेलं राहतं श्रीमंत होण्याचे 1000 तोडगे, आणि विकणारा त्याला एक टाईमचं खायचे वांदे होऊन जातात. मग खरंच जर ते तोडगे काम करत असते तर मग तिथं ते वस्तू त्यांनी तिथं ठेवण्याऐवजी स्वतः का बरं वापरत नाही? मग हे ऑनलाईनवाले सुद्धा बाबा आहे, हे जर एवढं खरंच यांच्याकडे एवढं ज्ञान आहे तर हे स्वतः इम्प्लिमेंट का करत नाही? का त्यांना ऑनलाईनवरून सांगून कुठं ते TRP वाढून, व्ह्यू वाढून, इकडून तिकडून पैसे काढायची जरुरी पडते? स्वामींचं अधिष्ठान हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी या क्षणभंगूर गोष्टींच्या मागं लागण्यापेक्षा, मृगजळाच्या मागं लागण्यापेक्षा, आपण जे काय असेल स्वामींच्या जपातून स्वामी आपल्याला जशी बुद्धी देतील आणि जे ज्या महत्त्वाच्या गोष्टी गुरुमाऊलींनी आपल्या ग्रंथात, आपल्या हितुगजात, आपल्या विभाग उपक्रमात ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्याला आपण महत्त्व द्यावं. बाकी आपल्याला खूप खोलात जायचं नाही. बाकी महाराज आपली बऱ्याच वेळा परीक्षा बघतील, मुद्दाम सांगतील की नाही नाही स्वामींच्या मंत्रापेक्षा अमुक मंत्र, अमुक देवता जास्त आहे, एखादा असं आपल्याला सांगायला बसलं, आणि हे परमेश्वराची ही माया असते. आपल्या सेवेकऱ्यांना कळकळीचं सांगणे, आम्ही फार जवळून अनेक लोक बघितलेले की या मायात अनेक हुशार लोक, अनेक असे एकदम ज्येष्ठ श्रेष्ठ हुशार असे लोक फसून गेलेले. पण जो सेवेकरी तळमळतेने श्रद्धेने स्वामींचा जप करतो, ज्याची निष्ठा चांगली आहे, तो व्यक्ती विचलित होत नाही. म्हणून आपण जे नवीन सेवेकरी आता तयार करू वेगवेगळ्या उपक्रमासाठी, त्यांची निष्ठा स्वामींच्या माऊलींच्या प्रति एकदम चांगली पाहिजे. ज्ञान थोडं कमी असलं चालेल, ज्ञान आपण 7 जन्म घेतले तरी पुरणार नाही एवढं ज्ञान आहे. असं एका विभागाचं आहे, असे हजारो विभाग आहे, हजारो अनेक शास्त्र आहे. त्यामुळं आपण त्या खोलात जाण्यापेक्षा जे काय आहे स्वामींचं स्मरण करत, स्वामींचं अधिष्ठान ठेवून ज्या ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहे, ज्या ज्या समाजाला आवश्यक गोष्टी आहे, त्या आपल्याला छोट्या छोट्या उपक्रम आपल्याला राबवायचे. बाकी आपण मायेमध्ये तुम्ही असं गुरफटून जाऊ नका. कारण आम्ही तुम्हाला या गोष्टी याकरता सांगतो की आपली अशी फसगत व्हायला नको. महाराज अनेक वेगवेगळ्या रूपात परीक्षा बघतात. महाराजाचं कुठंतरी फक्त भव्य दिव्य रूप घेऊन येतील असं नाही. परमेश्वर कधी भव्य दिव्य रूप घेऊन परीक्षा बघत नाही. परमेश्वर अशा कुठल्याही स्वरूपात प्रगट होतो की आपल्याला आपण त्याला ओळखूच शकत नाही. दत्त महाराजांनी ज्यावेळेस संत एकनाथ महाराजांना पहिल्यांदा दर्शन दिलं त्यावेळी त्यांनी अमंगळ अवस्थेत दर्शन दिलं, एकदम फकीराच्या रूपात दर्शन दिलं. म्हणून महाराज हे असं एकदम तेजपुंज होऊन येणार नाही की एखादा म्हातारा उंच पूर्वाग्रस्त आहे असं म्हणून येणार नाही. महाराज सर्वात जास्त जे परीक्षा बघतात ते एखाद्या व्यक्तीशी आपलं ज्याच्याशी पटत नाही त्याच्या स्वरूपात महाराज येतील आणि मुद्दाम तुम्हाला डिचवायचा प्रयत्न करतील, मुद्दाम तुम्हाला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतील, मुद्दाम एखादा काहीतरी नकारात्मक महाराजांना मार्गाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील. तर आपण विचलित व्हायचं नाही. आपण फक्त डोक्यात स्वामी महाराजांनी जरी परीक्षा बघितली आपण स्वामींचं स्मरण करायचं. बऱ्याच वेळा महाराज अशा एका रूपात येतात की आपली एकदम स्तुती करतील की वो केंद्र तूच खरा हुशार व्यक्ती आहे, केंद्र तुझ्यामुळंच चालू आहे, सर्वात जास्त ज्ञान तुलाच आहे, तूच खूप सुंदर मार्गदर्शन करतो, तुझंच मार्गदर्शन आम्हाला कळतं, बाकीच्यांचं काही कळत नाही, असं काहीतरी स्तुती करतात. अशा वेळेस सुद्धा सावध राहायचं, विचलित व्हायचं नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, निंदा स्तुती
ह्या ज्यावेळेस कुठं ना कुठे होतात, आपण स्थिर राहायचं, विचलित व्हायचं नाही आणि फक्त स्वामींचं स्मरण. किती कोणी आपल्याला विचलित करायचा प्रयत्न केला, आपण विचलित व्हायचं नाही. स्वामींचं आपलं स्मरण जो काय आहे, वेळ आपण स्वामींच्या याच्यासाठी द्यायचं. आणि याच्यात सर्वात चांगलं एक उदाहरण, निष्ठेचं उदाहरण गुरुचरित्र ग्रंथात दिलेले, शबर शबरीचं उदाहरण. निष्ठा काय राहते, तुम्ही शास्त्रोक्त किती करताय याला महत्त्व नाही. तुम्ही एखादा नैवेद्य शास्त्रोक्त दाखवला म्हणजे देव खाईलच अशी गॅरंटी नाही. पण तुम्ही एकदम श्रद्धेने, जसं संत नामदेव महाराज देवासमोर नैवेद्य ठेवायचे आणि देवाला सांगायचे की देवा तुला खावं लागेल. आता ते काय असं शास्त्रोक्त नैवेद्य ठेवत नव्हते. डावीकडं गोड पदार्थ, उजवीकडं काय ते उजवी डावीकडं काही ते राहतं ना. आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी केंद्रामध्ये आम्ही बोर्ड बघितलेलं आहे. पण असं त्यांनी त्याचं न ठेवता फक्त साध्या भोळ्या पद्धतीने डायरेक्ट त्या पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवायचे. देवा तुला खावं लागेल, नाही खाल्लं तर मी तर डोकं आपटून जीव देईल. आणि तो भाव एक वेगळा राहायचा आणि त्या देवाला नैवेद्य खावा लागायचा. म्हणून देवाला शास्त्रोक्तपेक्षा श्रद्धेने केलेलं कर्म, श्रद्धेने केलेली सेवा जास्त आवडते. म्हणून आपण आता शास्त्र किंवा या ज्या गोष्टी या सरासरी तेवढ्या ठेवाव्या. जसं मीठ आपण वापरतो स्वयंपाकात तेवढं आपण ठेवावं. मीठ नसलं तर आळणी होतं, मीठ जास्त झालं तर खारट होतं. म्हणून शास्त्राला सुद्धा आपण मिठा एवढं महत्त्व द्यावं. त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्याचा अतिरेक करून सुद्धा चालणार नाही. म्हणून आपण सर्वजण श्रद्धेने आपण प्रत्येक आपला जो सेवेकरी आपण जोडू, तो निष्ठावान सेवेकरी तयार झाला पाहिजे. त्याला खूप शास्त्र नाही जमले चालेल. स्वामींच्या जपावर बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. नुसतं स्वामींच्या जपावर सगळ्यांचे आशीर्वाद पण मिळतात. मनोभावे जप केला, मनात इतर काही इच्छा आकांक्षा नसल्या तर मग बाकीचं तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद असेल, सगळ्यांचे आशीर्वाद महाराज तुम्हाला घेऊन देतील. स्वामीचरित्र तसं वर्णन आहे. बाळप्पाचं उदाहरण दिलेले, कुलदेवतेची सेवा स्वामींच्या सानिध्यात असल्यावर ते कुलदेवतेची सेवासुद्धा क्लिअर करून घेतली. म्हणून आपण सर्वप्रथम सेवेकरी जोडताना विभाग उपक्रमांचं प्रशिक्षण किंवा देत असताना कुठल्या विभागाचं असो, विशेषतः याज्ञिकीपासून तर सगळ्याच विभागांचं, त्यांनी सर्वप्रथम आधी स्वामींचं अधिष्ठान काही उदाहरणासहित गुरुचरित्रामधलं अतिशय चांगलं उदाहरण शबर शबरीचं जे उदाहरण दिलेले स्वतः दत्त महाराजांनी, की एक राजकुमार आणि तो शबर जंगलात जात राहतात. जंगलात त्यांना एक शिवलिंग सापडतं. आता वास्तविक पाहता ते शिवलिंगमध्ये तेवढं सामर्थ्य नसल, पण तो जो राजाने सांगितलं की त्या शबरला म्हणे तू हे घे आणि याचं पूजन करून याला रोज ताज्या भस्माचा नैवेद्य दाखवायचा, चिताभस्माचा. तो म्हणे आता काही असो मी हे करीलच. मग त्याचा दृढपणा किती आहे हे बघण्यासाठी परमेश्वराने परीक्षा बघितली. वास्तविक पाहता तो राजा ते सांगून निघून गेला. तो ते शिवलिंग घेऊन आला, त्याला नैवेद्य दाखवायचा आणि एक दिवस ज्यावेळेस भेटत नाही त्यावेळेस स्वतः आपल्या पत्नीचं भस्म तिला जाळून, आणि तीसुद्धा एवढी चांगला श्रद्धावान व्यक्ती असला का त्याला जोडीदार चांगला भेटतो, तीसुद्धा म्हणे कधी ना कधी शरीराची माती व्हायची देवासाठी, ही राख उपयोगी पडेल. परमेश्वराने ती परीक्षा बघितली, निष्ठा चेक केली. असं क्षणाक्षणाला परमेश्वर आपली टेस्टिंग घेत राहतो, मडकं कच्चं आहे की पक्कं आहे. म्हणून आपल्याला समाजामध्ये हो आपण सगळ्यांनी जागृत राहा. नाही तर मग काय दोन विभागाची माहिती घेतली आणि लगेच आपल्यामध्ये हवा भरल्यासारखे आपल्याला ते फुग्यासारखं फुगून नाही जायचं. कारण फुग्यात हवा भरत राहिलं तर फुगा फुटतो. फुगा थोडा जरी काटेवर आदळला फुटतो. आपल्याला फुग्यासारखं काम नाही करायचं. आपल्याला अतिशय श्रद्धेने मनात राग द्वेष न ठेवता आधी सर्वप्रथम निष्ठा शिकवा. पाया आपला पक्का झाला पाहिजे, राग द्वेष यायला नको. जर आधीच जर सांगितलं की नाही आपलाच विभाग श्रेष्ठ आहे, इतर विभागाचं असं नाही तसं नाही, इतर व्यक्तींचं इतर विभागाचं इतर याच्यावर टीका केली, इतर धर्मावर इतर संप्रदायावर टीका केली, ते चुकीचं आहे. आपल्या सेवेकऱ्यांनी
टीका टिप्पणी या भानगडीत पडायचं नाही, कारण वेळ कमी आहे. कमी वेळात आपल्याला बरीचशी माहिती घ्यायची, अनुभव घ्यायचे, सेवा करायची आहे, कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे. त्यामुळं आपण वेळ टीका टिप्पणीमध्ये घालायचं नाही, नको तो कानोसा घ्यायचा नाही. आजकाल लोकांना एक ती सवय, इकडं काय चाललं तिकडं काय चाललं, दिल्लीतल्या आतल्या खबरी काय, मुंबईत काय चाललं आहे, तमुक नेत्याच्या घरी काय चाललं आहे, अमुक व्यक्तीच्या घरी काय चाललं आहे, आपलं आजूबाजूला सुद्धा असणाऱ्या लोकांच्या, किंवा काही लोकांना तर काही लोक आम्हाला सांगता, आम्हाला भेटल्यावर, अहो तुम्ही काल काय खाल्लं ते सुद्धा आम्हाला माहिती आहे. म्हणलं माहिती तर माहिती, आम्ही जे सांगतो त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही, आणि काय खातोय, कसे कपडे घालतोय, या गोष्टी महत्त्वाच्या नाही. महत्त्वाचं काय आहे याच्याकडे आपण कृपया सगळ्यांनी लक्ष द्या. जे मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा आम्ही जाहीररित्या मार्गदर्शन, आता मासिक मिटिंगला सुद्धा माहिती मार्गदर्शन करताना काही ऑनलाईन बघतात, काही इथं असतात. काही जणांनी आम्हाला सजेशन दिले की तुम्ही मार्गदर्शन करता, पण त्यांचं लक्ष त्या मार्गदर्शनातल्या मुद्द्यांकडे नाही. आम्ही इथं कसं उभं राहिलो आहे, इथं कपडे कसे घातलेले, एवढंच काय. मला 2-3 जणांनी असं सांगितलं की जे तुम्ही थोडी डाय करत चाला, तुमचे ते ढवळे केस फार चमकता म्हणे. त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या बोलण्याकडं किंवा आम्ही जे मुद्दे सांगतोय ते महत्त्वाचे जे असेल त्याच्यावर विश्लेषण करा. ते आम्ही कसं दिसतोय काय त्या गोष्टीत आपण कधी इंटरेस्ट घ्यायचा नाही. महत्त्वाच्या, जसं रामदास स्वामींनी खूप सुंदर मानाच्या श्लोकमध्ये सांगितलेले की द्वितीयेचा चंद्र दाखवताना एखादा व्यक्ती तो दाखवतो की द्वितीयेचा चंद्र बघा, लोक त्या चंद्राकडे नाही बघती, दाखवणाऱ्याच्या हाताकडे बघतात. तशी गत बऱ्याच वेळा होती. म्हणून आपण व्यक्तिगत त्याच्यात हे करायचं नाही. आपल्याला फक्त काय महत्त्वाचा मुद्दा एखाद्याने, आणि सगळ्यांकडून शिकण्यासारखे मुद्दे. दत्त महाराजांनी जर 24 गुरु केले तर एखाद्या मार्गदर्शक सेवेकऱ्याच्या मुद्द्यात एखादा मुद्दा चांगला असला तो शिकायला काय हरकत आहे. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा असं सेवेकरी प्रस्तावना करता एखादा मुद्दा आम्हाला सुद्धा खूप भावतो. फक्त एकच की कमी वेळात आपण माहिती दिली पाहिजे. जास्त वेळ आपल्याला माईकवर बोलण्यात आपल्याला घालवायचं नाही. कमी वेळात सोपी माहिती आपल्याला द्यायची आहे. अवघड सांगायचं नाही. कोणाविषयी टीका टिप्पणी करत बसायचं नाही. राग द्वेषामध्ये जिथं काम चालतं तिथं कार्य पूर्ण होत नाही. ते कार्य किती पॉवरफुल असो, म्हणून आपल्याला राग द्वेषामध्ये अटकून पडायचं नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या, प्रत्येक विभागातल्या काम करणाऱ्यांनी वरून इकडून तिकडून एखाद्याला सांगणारं किती हुशार असो, शहाणा दीड शहाणा असो, पण आपण सोनं काढून घ्यायचं, चिंधी बाजूला ठेवायची. म्हणून आपण सर्वांनी आता इथून पुढं जागृतपणे या स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहाच्या निमित्ताने सेवेकऱ्यांचं ज्यांचा पाया पेंडिंग राहिला असेल तर त्यांना पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगून, आणि स्वामींप्रती निष्ठा ती भक्ती असली तर काय काय चमत्कार होऊ शकतात हे आपल्या निष्ठेवर अवलंबून आहे. गुरुचरित्रातलं अध्याय 2 मधलं सुद्धा उदाहरण आहे की तो शिष्य गुरूंची सेवा करतो. आता ते परीक्षा बघत राहतात. तो परमेश्वर, ज्या परमेश्वराकडं लोक भेटण्यासाठी हिमालयात जातात, काशीमध्ये लाईनी लावतात, आणि हे शिष्य हा कधी त्या मंदिरातही गेला नाही, काही कुठलाही तोडगाय केला नाही. तो त्याच्या गुरूंची, ते गुरु किती रागवायचे तरी निष्ठेने सेवा करत होतात. तो देव त्या देवळातल्यांना दर्शन देण्याऐवजी तो देव त्याला भेटायला आला. तुम्ही जरा चेक करा काय त्याच्या मागचं लॉजिक आहे, मॅजिक काय आहे ते चेक करा. आणि तिथं परत गुरूंनी परीक्षा बघितली की नाही आपल्याला ते देवाकडून काहीच नको. त्यांनी सांगितलं की हो अच्छा, गुरूंनी काहीच नाही सांगितलं. हे ज्या वेळेस भगवान विष्णूंना समजलं, भगवान विष्णू हे भक्ताभिमानी, स्वामी महाराज म्हणजेच भगवान विष्णू हे भक्ताभिमानी. जिथं असं काही भक्ती चांगलं असेल तिथं ते अवश्य हजर राहतात. त्यांचं आवाहन जरी नाही केलं, त्यांचं आसन जरी मांडलं नाही, सुपारी जरी मांडली नाही, संकल्प जरी केला नाही,
शास्त्रोक्त पुकारलं जरी नाही, पण जिथं प्रचंड श्रद्धेने काम केलं जातं तिथं भगवंत स्वामी महाराज येतातच. आपल्या बऱ्याचशा ग्रामाभियानातल्या सेवेकऱ्यांना तो अनुभव आलेला आहे की किती त्रास हो, एकदम चिकाटीने काम केलं की कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामींचं वेगवेगळ्या रूपात दर्शन होणार. एखाद्या गावात कधीच बस नसली, त्या गावात ग्रामाभियानाला मार्गदर्शनाला उशीर झाला, अचानक फक्त त्या आपल्या सेवेकऱ्याकरता बस येते. असे तर अनुभव आम्ही फार जवळून आपल्या सेवेकऱ्यांचे अनुभव ऐकलेले. म्हणून प्रचंड जिथं निष्ठा सेवा राहते तिथं भगवंताचं सूक्ष्म रूपात दृश्य अदृश्य रूपात तिथं अस्तित्व राहतं. म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं, नाही आपल्याला खूप जास्त शास्त्र जमले, नाही आपल्याला खूप अध्यात्म जास्त कळालं, स्वामींचा जप, स्वामींवर प्रचंड निष्ठा, स्वामींना आपण समर्पित करायचं. देवा काय जे असेल बरं वाईट तुझं तूच कर, चांगला असेल तूच बघ, कुठं काय चुकला असेल तूच फाटका दे, तूच सांभाळ, तूच परीक्षा बघ, तूच उत्तर आम्हाला सुचव. ही एक प्रचंड अनन्यसाधारण निष्ठा आपल्याकडून ज्यावेळेस प्रगट होती किंवा आपल्या मनामध्ये निर्माण होती त्यावेळेस निश्चित अनुभूती येते. म्हणून आपण विचलित व्हायचं नाही की काही अजून एखादी वेगळी शक्ती वेगळं काहीतरी द्या, स्वामींपेक्षा काहीतरी अजून वरचं दैवत आहे, अजून काही दिवसांनी महाराज परत म्हणतील त्या वरच्या देवतापेक्षा अजून एक वरचं दैवत आहे. हे भागवतामध्ये सुद्धा अनेक उदाहरणासहित परमेश्वराने हे मुद्दाम फिरून आणतं सगळीकडून. पण आपण आता एवढा फेरा मारत बसायचं नाही. 84 लक्ष जन्माचा फेरा राहतो, फार अवघड राहतो. गेलो विसरून मग काय करणार. आता या जन्मात आठवण आहे, या जन्मात आपल्याला बुद्धी सुचली काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून. आता परत पुढच्या जन्मात आपल्याला, आता मागच्या जन्मात काय होतं आपल्याला काहीच माहिती नाही. त्याच्यामुळं आता वारंवार ते जन्ममृत्यूच्या चक्रात आपल्याला पडून परत पुढचा जन्म भेटला आणि गेलो विसरून, आपल्याकडून नाही सेवा झाली, काही पाप घडलं, नरकात जायचं, नरकातून परत सगळीकडून 84 लक्ष जन्मामधून फिरून यायचं, परत आलो आणि फक्त काम्य सेवा केली, स्वर्गात गेलो. काही काम्य सेवेमध्ये एवढे अटकून राहतात की आपल्याला खूप पॉवरफुल काहीतरी अमुक देवतेला प्रसन्न करू, तमुकला प्रसन्न करू, स्वर्गात जायचं, मौज मजा करायची. आता ते स्वर्ग आहे आता काही परमनंट नाही ना. भगवद्गीतेत सांगितलेले एक क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती, पुण्य क्षीण झाल्यावर देवांचा सुद्धा माणूस होतो. म्हणून आपल्याला ते देवांच्या सुद्धा याच्या त्या सिद्धी किंवा काय वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात सुद्धा खूप अटकून पडायचं नाही. काही एखादी एकदम पॉवरफुल शक्ती काहीतरी की आपण सांगितलं त्याने ऐकलं पाहिजे. आपण स्वामींची मनोभावे आपल्याला व्यवस्थित सेवा करायची आहे, त्याच्यातून आनंद भेटणार आहे. बाकी इकडं फिरून फिरून किती फिरलो उपयोग नाही, फिरतच राहू. म्हणून आता आपल्याला स्वामींचं एक खूप आपल्याकडं चांगलं अधिष्ठान भेटलेले परमात्म्याचं, आणि त्यांचं अधिष्ठान ठेवून केवळ काम्य सेवेपुरतं मर्यादित न राहता, कुटुंबापुरतं मर्यादित न राहता, आपल्याला काहीतरी फार पूर्वपुण्य आहे म्हणून आपल्याला असे गुरु भेटले की जे गुरु की कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार न करतात. सेवेकऱ्यांचं ग्रामाभियान आहे, सेवेकऱ्यांचे उपक्रम आहे, आमचे सेवेकरी करतात, सगळं क्रेडिट सेवेकऱ्यांना देतात. नाही तर आजकाल क्रेडिटसाठी राजकारणापासून तर अनेक वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रेडिटसाठी चढाओढ राहते. तर तमुक पूल मीच बांधला, ते अमुक माझ्यामुळेच झालं, तमुक माझ्यामुळेच झालं. क्रेडिटसाठी बरेच जण प्रयत्न करतात. पण तुम्ही बघितलं असेल गुरुमाऊलींनी कुठलंही क्रेडिट घेतलेलं नाही. देशावर काही अरिष्ट आले असतील, आपल्याकडून सेवा करून घेतली, पण कधी क्रेडिट घेतले नाही की नाही मी संकल्प सोडला, मी अमुक केलं, असं कधी गुरुमाऊली बोललेलं नाही. आपल्या सेवेकऱ्यांच्या समस्त सेवेकऱ्यांच्या सेवेतून उपक्रमातून अनेक गंडांतर अनेक स्थित्यंतर ते टाळण्याचं ही सेवा गुरुमाऊलीने आपल्याकडून करून घेतली, पण कधी क्रेडिट घेतले नाही. आपण सुद्धा आपल्या गुरूंचा तेवढा जरी एक पॉईंट उचलला, क्रेडिट घ्यायचं नाही, तरी आपण खूप सुखी समाधानी राहू. आज सर्वात जास्त दुःख क्रेडिटसाठी बऱ्याच जणांना त्याचं दुःख आहे. ते श्रेय मिळालं पाहिजे आपल्याला, म्हणून आपण त्या श्रेय वादामध्ये पडू नका. आपल्याला गुरुमाऊलींनी
हे काही उपक्रम दिलेले, या उपक्रमाचा आनंद आपण घेऊ. जो काही परमेश्वराने वेळ दिलेला आहे, श्वास दिलेला आहे, या श्वासाचा आपण राग द्वेषामध्ये कोणाचं कौतुक करण्यात, कोणाला नावं ठेवण्यात वेळ घालण्याऐवजी आपल्याला काय चांगलं करता येईल. आणि आपल्याला गुरुमाऊलींनी एवढं स्वातंत्र्य दिलेले, स्त्री पुरुष भेद नाही, जातीचा भेद नाही, कुठलाही भेद न ठेवता, नवी असो जुना असो. जसं स्वामींच्या काळात सुद्धा स्वामी महाराजांकडं येणारे स्वामीसुत एक नवीन सेवेकरी होते, भाविक होते, आफूचा व्यापार करणारे होते आधी. पण केवळ दृष्टिक्षेपात किती बदल होऊ शकतो. तिथं असा नवा जुना भेद नाही, श्रेष्ठ कनिष्ठ भेद नाही. गुरुमाऊलींनी आपल्याला सगळ्यांना ती संधी दिलेली आहे आणि आपण त्या संधीचं सोनं करू. आपण कुठलाही मनात किंतु परंतु न करता जेवढं आपल्याला शक्य होईल. वाईट बऱ्याच गोष्टी चालू आहे, वाईटाच्या गोष्टी मोजण्याऐवजी चांगलं काय करता येईल. समाजामध्ये वाईट गोष्टी भरपूर आहे. काही बघण्यात एखादा विचार केला वाईट काय काय शोधायचं, आयुष्य जाईल पण ते वाईट संपणार नाही. मग त्याच्यात आपण विचार करण्याऐवजी आपल्याला चांगलं काय करता येईल. आणि म्हणून त्यासाठी गुरुमाऊलींनी आपल्याला जे उपक्रम दिलेले, या उपक्रमाचं आपल्याला ही सगळी माहिती घेऊन या उपक्रमातून समाजात परिवर्तन करायचे. बालसंस्काराच्या माध्यमातून निरोगी निर्व्यसनी पिढी तयार करायची आहे. मेन उद्देशाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाही तर आपण बरेचसे फांत्या भगवद्गीतेत सांगितलेले ऊर्ध्वमूद मद शाखम, मुळाकडे गेलं पाहिजे. फांत्या पानामध्ये अटकून बसू नका. मूळ उद्देशाकडे प्रत्येक उपक्रमाने लक्ष दिलं पाहिजे. निरोगी निर्व्यसनी अशी पिढी आपल्याला घडवायची आहे. मनाने शरीराने पक्की पाहिजे अशी पिढी आपल्याला घडवायची आहे. कोणाचा राग द्वेषामध्ये ती पिढी अटकून पडली नाही पाहिजे. म्हणून आपल्याला ती जबाबदारी आहे सगळ्या विभाग उपक्रमांची की प्रतिनिधींनीच आधी स्वतः या गोष्टी आत्मपरीक्षण करा. नाही तर आपणच एखादा शिक्षकच जर पान खाऊन जर वर्गात थुकत असला आणि तो जर पोरांना म्हटला पोरांनो थुकणं चांगलं नाही, पोरं ऐकतील का. म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी स्वतःपासून आपण ती सुरुवात करायची. आणि हे उपक्रम की जे प्रत्येक उपक्रम प्रत्येक कुटुंबाला गरजेचं आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही हा उपक्रम आमच्यासाठी गरजेचा नाही. प्रत्येक उपक्रम आपल्यासाठी जो गरजेचा आहे तो माऊलींनी आपल्याला दिलेला आहे, पुढं आणून दिलेला आहे. ह्या उपक्रमाचे चालक पालक मालक, ह्या उपक्रमाचे कॉपीराईट्स महाराज माऊलींकडे आहे. आपण फक्त एक निमित्त आहे. ही भावना कायम आपल्या प्रत्येक काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवायची. आणि बालसंस्कारापासून तर समाजाला जे जे गरजेचं आहे, ज्या ज्या परेशानी आहे, लग्नाची समस्या आहे, विवाह संस्कार विभागाने की आपल्या कुठल्याही सेवेकऱ्याच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होणार नाही. मग लग्न जमण्यापासून तर वैवाहिक जीवन सुखी राहीपर्यंत कुठेही पती पत्नींचे किंतु परंतु व्हायला नको, गैरसमज व्हायला नको. या दृष्टीने विवाह संस्कार विभागाने ती जबाबदारी घेतली पाहिजे. विचारलं पाहिजे. कुठेतरी फक्त बॅनर लावून लोक आपल्याकडे येतील वाट बघण्यापेक्षा आपण सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे. म्हणून आपल्या सर्व विभाग उपक्रमांना आपण सर्वांना तेवढी विनंती आहे की आपण सर्वांशी लोकांमध्ये न लाजता, न संकोच करता, न घाबरता. लाजायचं घाबरायचं काही कारण नाही. काही आपण दारू सिगरेटची जाहिरात करतोय का? काही आपण सांगितल्यावर माहिती लोकांना त्रास होणार आहे का? मग आपण त्याच्याबद्दल अजिबात घाबरायचं नाही, लाजायचं नाही. कारण स्वामीचरित्रात सांगितलेले निर्लज्जाशी सन्निध गुरु, जो कुठल्याही प्रकारचं लाज ठेवत नाही, भीती ठेवत नाही, त्याच्याकडून स्वामींचं कार्य प्रभावी होतं. सगळ्यांनी लक्षात ठेवा, भीती ठेवू नका. कारण आपण चुकीचं सांगत नाही, आपण सांगितल्याने समोरच्याला त्रास होणार नाही एवढं तर प्रत्येकाला आत्मविश्वास आहे. म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा संकोच, भीती न ठेवता आपण सोप्या पद्धतीने फक्त काम केलं पाहिजे. अवघडच सांगू नका. लोक आधीच खूप कन्फ्यूज आहे.
हे करू का ते करू, हा बाबा असा म्हणला, तो तसा म्हणला, ऑनलाईनवरचा असा म्हणला, पुस्तकामधला बाबा असा म्हणला. लोकांना फक्त स्वामींचं आधी अधिष्ठान आणि हळूहळू मग त्या उपक्रमातली माहिती हळूहळू आपल्याला द्यायची, एकदम नाही. मग विवाह संस्कार विभागाने जरा ती जिम्मेदारी आता घ्या. आमच्या सेवेकऱ्या, कुठलाही विभाग उपक्रमातला सेवेकरी असो, केंद्रात येणाऱ्याचा विवाहाचा विषय पेंडिंग राहता कामा नये. आणि यासाठी जेवढे आता इथं केंद्र जिल्हाचे प्रतिनिधी असतील तर आपण चेक करा आपल्या विभागात, आपल्या केंद्रात तो विभाग आहे का. आणि तो विभाग स्वामींचा आहे. स्वामींचे सगळे विभाग, एक वेळ बाकीचे स्वामींचे दरबारातले फोटो, गणपती, लक्ष्मीनारायण, गायत्री मातोश्री, नवनाथ, हे फोटो जेव्हा यायचे तेव्हा येतील. विभाग पहिले आले पाहिजे, उपक्रम पहिले आले पाहिजे. कारण स्वामींच्याच माध्यमातून स्वामींचंच अधिष्ठान ठेवून हे विभाग काम करणारे. म्हणून आपण सर्वांनी पहिलं प्राधान्य उपक्रमांना द्या. हा पहिला होमवर्क आपला बराचसा पेंडिंग आहे. काही जण ते पेंडिंग असताना केंद्र, मग आता जागा कशी भेटेल त्याच्यात अर्धा जीव गुंतून राहतो. इकडून तिकडून जागा भेटली, मग आता आपल्याला किमान 4 पत्रे तरी मारता आली पाहिजे. मग ते पत्रे मारले, पत्र्यामध्ये सगळा बराचसा वेळ जातो. इकडून तिकडून काय गोळा करून मग पत्रे झाले. मग आता थोडंफार कच्चं बांधकाम, मग काही दिवसांनी कच्चं बांधकाम तोडायचं, पक्कं बांधकाम. मग काही दिवसांनी मंडप कमी पडला तो मोठा करायचा. मग काही दिवसांनी पत्र्याच्या ऐवजी मग लाकडाचं मस्त सुंदर नक्षीकाम. मग अजून काही दिवसांनी लाकडापेक्षा मग आपण थोडं चांदीचं वर्क बसू, मग हळूहळू सोन्याचं. एक भानगडीत पडण्याऐवजी आधी महत्त्वाचा उद्देश की आपलं जिथं जिथं केंद्र आहे त्या केंद्रातून लोकांच्या समस्या दूर होत आहे का, त्या केंद्रातून मुलं तिथं येऊन त्यांच्यावर संस्कार होत आहे का, त्या केंद्रात विवाहाची नोंदणी चालती ही आजूबाजूच्या लोकांना माहीत आहे का. सगळ्यांनी आधी ते चेक करा. आणि मग तुमचे मजले चढवायचे असतील, बांधकाम करायचे असतील, ती नंतरची गोष्ट आहे. त्या निर्जीव गोष्टीला प्राधान्य देऊ नका. आधी पहिलं 2 पायाचे चालते फिरते केंद्र म्हणजे गुरुमाऊली हेच सांगतात. म्हणून जागा भेटली नाही भेटली, 1-2 सेवेकरी त्याचा पाठपुरावा करतील. सगळ्यांनी त्याच्या मागे लागायची गरज नाही. आपल्याला निर्जीव भिंतीसाठी काम नाही करायचं. आपल्याला प्रत्येक घराघरात स्वामींचा सेवेकरी कसा तयार होईल, तो जर तयार झाला तो निर्व्यसनी राहील, शाकाहारी राहील, चांगलं आचरण करणार राहील. असं झालं तर गाव आपण सुधर. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुन्हा एकदा सांगणे की आधी तुम्ही चेक करा, तुम्ही स्वतःहून चेक करा की आपल्या केंद्रात हे सगळे उपक्रम आहे का. आता काही जण म्हणतील नाही आम्ही मागच्या महिन्यात उपक्रम घेतला तर एका उपक्रमाचे 50 फोटो काढायचे आणि त्याचे 100 पानाचा अहवाल बनवून आणायचा आणि आम्ही उपक्रम राबवला. नुसतं अहवालासाठी, सोशल मीडियात फोटो टाकण्यासाठी, बडाईकी मारण्यासाठी आपल्याला काम करायचं नाही. परिवर्तन होण्यासाठी आपल्याला काम करायचे. खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं आहे का. ज्या वेळेस तिथल्या परिसरातले सगळे मुलं बालसंस्काराच्या माध्यमातून मनाने शरीराने पक्की होतील, आई वडिलांचं दर्शन घेतील, ज्यावेळेस तिथं विवाहाचा प्रश्न पेंडिंग राहणार नाही, ज्यावेळेस तिथल्या शेतकऱ्यांपर्यंत कृषीशास्त्रातून माहिती पोहोचून शेतीचे बरेचसे प्रश्न सुटतील, त्यावेळेस त्या विभागाने आपलं स्वतःचं कौतुक करायचं. नाही तर आम्ही आलो का बरेच जणांनी आमच्या केंद्राने फार मोठा तीर मारला. तुम्ही तीर मारण्यापेक्षा आधी काय पेंडिंग आहे त्याच्याकडे बघा. सगळ्यांनी आधी जरा पेंडिंग होमवर्क चेक करा आणि मग आपण आपल्या कौतुकाच्या गोष्टी, आपण आपलं कौतुक करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्हीच हे करतोय, आमचंच केंद्र असं म्हणण्यात बसण्यापेक्षा अजून आपण कोणापर्यंत पोचलेलो नाही याचं आत्मपरीक्षण करणं जास्त गरजेचं आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही या गोष्टी थोड्या मनाला पासणाऱ्यासारखे नाही आणि त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांचं थोडं लक्ष पण इकडं नसेल. ते म्हणशील आता हे कारण या गोष्टी जरा कसं काही गोष्टी कटू राहतात, कारलं थोडं कडू राहतं, पण ते जरा अधूनमधून तो कडूसुद्धा रस शरीरात जाणं गरजेचं आहे. नुसतं गोड खाऊन खाऊन शुगर वाढायला नको. त्याच्यामुळं नुसतं कौतुकात राहू नका आणि सगळ्यांनी जरा व्यवस्थित हे सगळं माहिती घ्या. आपल्या आपल्या जिल्ह्यात केंद्रांना जेवढं काही तुम्ही मुद्दे मेन मुद्दे सांगितले ते जरा चेक करा आणि सगळ्यांना सांगा की आपलं केंद्र खरंच
उपक्रमांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे का? मग तुम्हाला काय, ज्यावेळेस आपण हे केंद्र विभागातून उपक्रमातून सगळ्यांच्या समस्या सोडवल त्यावेळेस मग आपण कौतुक करू, त्यावेळेस आपण गाव जेवून घालू, त्यावेळेस आपण काय करायचं ते सगळं करू. पण आधी आपल्याला पेंडिंग कामं पूर्ण करायचे. ज्या उद्देशाने सद्गुरू मोरेदादांनी, गुरुमाऊलींनी आज एक केंद्र केवळ एका जागेपुरतं मर्यादित न ठेवता आज राज्यात, देशात केंद्र, परदेशात केंद्र, कुठलंही असं मोनोपॉली ठराविक जागेची न ठेवता विचारांनी प्रेरित होऊन, उपक्रमांनी प्रेरित होऊन आपल्याला सगळ्यांनी ती संधी दिलेली. त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा आता आपल्या केंद्रापासून किती केंद्र तयार झाले, किती सेवेकरी जोडले गेले हे जरा प्रत्येक केंद्राने आता चेक करा. तुमच्या नुसत्या निर्जीव भिंती आम्हाला दाखवू नका. तुम्ही दरबार किती साजावला, महाराजांना तिथं हार किती एकदम सुंदर डेकोरेशन केलं. महाराजांना त्या डेकोरेशनपेक्षा विभागांचं, उपक्रमांचं डेकोरेशन म्हणजे उपक्रम हे जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे आपण त्यावर जास्त आपण लक्ष केंद्रित करू. बरेचसे उपक्रम अजून लोकांपर्यंत पोहोचत नाही, विभाग अजून पोहोचलेले नाही. काही लोक होते आम्हाला माहितीच नाही. मग एखादा तोडगा थोडा जरी सांगितला तो पटकन पोहोचतो, एखादी अफवा पटकन पोहोचती. इथून पुढं रिकाम्या गोष्टींपेक्षा जे गरजेचं आहे तो निरोप आपण देत जाऊ, त्याच्यावरच आपण चर्चा करायची. बाकीच्या चर्चेला स्थान द्यायचं नाही. सगळ्यांनी पहिलं लक्षात ठेवा, इथं जेवढे आलेले जे अजून ऑनलाईन बघत असतील त्यांनासुद्धा सूचना आहे, रिकामी चर्चेला आपण स्थान देऊ नका. महत्त्वाचं काय आहे, आपल्याला काय उपक्रम कसा राबवता येईल याच्यावर आपण व्यवस्थित प्राधान्य देऊ. काय आपल्याला करता येईल, अमुकने काय केलं, तमुकने काय केलं ते आपल्या हातात नाही, पण आपण काय करू शकतो याच्यावर लक्ष द्या. एखाद्याची तक्रार केली म्हणजे आपण खूप छान काम केलं असं नाही. बऱ्याच वेळा आम्ही फार जवळून अनुभव बघतो. दिंडोरीला काही असे येतात, माऊली सहज सांगतात. तर माऊलीसुद्धा भगवान विष्णू जशी एखादी परीक्षा घेतात, आम्ही तर ते बरेचसे अनुभव घेतलेले. तुम्हाला टप्प्याटप्प्यात ते सांगू, तुम्ही फक्त आठवण देत चला अजूनमधून काय काय सांगायचे. पण बऱ्याच वेळा माऊलीचे मुद्दाम सांगते एखाद्याला की जाऊन थोडं आपण लक्ष घाला. त्याला वाटतं आपल्याला काहीतरी तिथं बॉसिंग करण्यासाठी पाठवलं, तो जातो आणि मग तिथल्या काय बघतो, काय बघायला पाहिजे. दुर्योधनाला सांगितलं की तू बघून ये, तो दुर्योधन काय बघतो, आणि अर्जुनाला सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी काय बघितलं आणि काय बघायला पाहिजे. दुर्योधनाला सगळे वाईटच दिसणार, अर्जुनाला सगळे चांगले दिसले. तसं बऱ्याच वेळा आपले लोक तक्रारी घेऊन, की आपण तक्रार केली म्हणजे आपण काहीतरी करतो आहे असं दिसेल. पण असं कृपया करत बसू नका, त्याच्यात एनर्जी घालू नका. एक जबाबदार सेवेकरी म्हणून आपल्याला वाटलं की एखादी गोष्ट चुकीची आहे, लेखी आपण देऊन कुठंतरी आपण त्या त्या डिपार्टमेंटला, जिल्हा, तालुका की जे काय असेल प्रशासकीय ते यंत्रणेला सांगावं. पण आपण वारंवार कुठेतरी माऊलींकडे गेलो, माऊली असं तिथं खूप असं चाललं आहे, हे नकारात्मक कृपया आपण, कारण ते ऐकलं का माणूस बऱ्याच वेळा तुम्हाला 10 गोष्टी नकारात्मक सांगितल्या की तुम्ही एकदम तुम्हाला मनावर एकदम त्याचं दडपण होतं. तर कृपया आपण आपल्या गुरुमाऊलींच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची. गुरुमाऊलींना आपण वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्या गुरूंना आपल्याला कसं आनंदी ठेवता येईल, की त्यांच्या आशीर्वादामुळं काय परिवर्तन होतं. आणि म्हणून आता माऊलींची आपण जास्त एनर्जी घ्यायची नाही. छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी माऊलींना आपण आग्रह करायचं नाही की माऊली आमच्या जिल्ह्यात आहे आणि आमच्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना ते कळकळीचं सांगणे की आपण गुरुमाऊलींचा फक्त दृष्टिक्षेपात आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना अपेक्षित असणारं कार्य करू. माऊलींशी खूप वेळा आपल्याला बोललंच पाहिजे, हातातून नारळच घेतलं पाहिजे. असं तुम्ही हे काही जण म्हणे आम्हाला ग्रामाभियान करायचं आहे, अमुक करायचं आहे, माऊलींच्या हातून नारळ द्या, मार्गदर्शन करायचं आहे, त्या ठिकाणी चाललो नारळ द्या. अहो म्हणलं आम्ही नारळ नाही घेतलं माऊलींकडून. नारळ वाचून काम आडून राहत नाही. म्हणून आपण माऊली एक शब्द सांगतात, आपण स्मरणसूत्राने बांधलेलं आहे. हे वाक्य फार मोठे विषय लांबवायचं ठरला तर बरंच लांबू शकतो, पण तुम्ही कायम लक्षात ठेवायचं, स्मरणसूत्राने बांधलेलो आहे. स्मरण सूत्र आणि बांधलेलो 3 खूप महत्त्वाचे शब्द आहे की तुम्ही स्मरण करा की हे सगळं
महाराज माऊलींमुळे शिकलेले, बस त्यांचं स्मरण करायचं, काम करायचं आणि केलेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करा. स्वतःशी काहीतरी माणसं जोडून आपली टीम बनवू, आपण अमुक करू तमुक करू, लॉबी बनवू, ह्या भानगडीत पडू नका. आम्ही बरेच जण बघतो, नाही वो आमची ग्रामाभियानाची टीम आहे ना, आता एकदम ते जे काय असं काम करण्यापुरतं ठराविक ठीक आहे, पण ते टीम गटबाजी ह्या भानगडीत पडू नका. मोकळं राहायचं शिका, मोकळं काम करायचं शिका, मोकळं जागायचं, माणसांनी मोकळं मारावं. 4-5 कुठेतरी लोक ते आपले लोक आपण सांगू तेव्हाच आम्ही तो अनुभव घेतो. काही ठिकाणी आता आम्ही काही कार्यक्रमांना गेलो की मग ते तमुक व्यक्ती नसला का तमुक व्यक्तीचे लोकसुद्धा हजर राहतील नाही. आपल्याला अशी हे करायचं नाही. आपण सगळ्यांनी आता कोणी जसं करत असेल त्याला मुबारक, पण आपण सेवेकऱ्यांनी जागृत राहायचं. जो कोणी सेवेकरी विभाग उपक्रमातून जोडला जाईल, भाविक जोडला जाईल, त्याला डायरेक्ट स्वामींच्या चरणी भाऊ इथून पुढं महाराज तुला बुद्धी देतील तसं आपण सांगायची गरज नाही. इथून पुढं तू मला संपर्क कर, मी ग्रुप बनवलेला त्या ग्रुपमध्ये ये आणि मी जशा सूचना देईल तसंच आपण तिकडंच जाऊ, तिकडंच असं करू. अशा भानगडीत पडू नका. जीवन क्षणभंगूर आहे, वारंवार तुम्हाला ते सांगावं लागतं. भागवतात दिलेले ते आठवा. त्याच्यामुळं आपण या गोष्टींमध्ये इथून पुढं पडायचं नाही. आणि जो कोणी सेवेकरी जोडला जाईल तो तू आणि महाराज बाबा, महाराज तुला जशी बुद्धी देतील तसं त्या उपक्रमाशी डायरेक्ट जोडून दिला, आपलं काम झालं. आपण स्वतःशी माणसं जोडून आपल्याला त्या माणसांचे गुण आणि दोष दोन्ही सांभाळावे लागतात. दोष फार अवघड राहतात, गुण आजकाल फार कमी आहे, दोष जास्त आहे. त्याच्यामुळं विनाकारण आपण काहीतरी माणसं जोडायचे आणि त्यांचं परत गुणदोष सांभाळत बसण्यापेक्षा जे आहे वो मोकळपणे काम करायचा आनंद वेगळा आहे. जोडला आहे माणूस बास, नंतर मग महाराजांनी त्याला बुद्धी दिली, चांगल्या याच्यावर जाईल. महाराजांनी परीक्षा बघितल्या की याच्यात नापास झाला आणि परत तो बाजूला गेला तरी आपल्याला काही दुःख नाही, पुढे गेला तरी काही दुःख नाही, मागे गेला तरी दुःख नाही. असं एक स्थिर काम आपल्याला जमलं पाहिजे. तर या गोष्टी सगळ्यांनी जरा शिकून घ्या. थोडं ज्ञान कमी मिळालंच चालेल, पण हा पाया पक्का ठेवा. मनात स्वामीच पाहिजे, माणसं मनात ठेवू नका. हे आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सांगतो आहे. पुनश्च एकदा काही आता इथं जरी ज्येष्ठ सेवेकरी असतील त्यांनाही सांगणे, हा नियम सगळ्यांसाठी, आमच्यासाठी पण आहे, आपल्या सगळ्यांसाठी. मनात माणसं ठेवायचं, मनात डोकवायचं नाही या हा माझ्याविषयी काय विचार करतो आहे. हे व्यक्तिगत जीवनातसुद्धा हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडेल. कोण काय विचार करतो आहे त्याच्या आपण विचार करत बसायचं नाही, कोणाच्या डोक्यात डोकवत बसायचं नाही. आपण फक्त डोक्यात स्वामी महाराज त्यांचं स्मरण करून जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल तेवढं करायचं, आनंदाने करायचं. काम आनंदाने करत राहिलो, मृत्यूच्या वेळेससुद्धा आनंद, मृत्यूनंतरसुद्धा आनंदाने पुढचा प्रवास. काही जास्त उठाठप करायची गरज नाही, काही इकडं तिकडं जाऊन दीक्षा घ्यायचं, अजून काही वेगळं तिकडं करायची गरज नाही. सगळ्यांनी जरा आता लक्षात घ्या आणि या पद्धतीप्रमाणे आपण उपक्रमांच्या माध्यमातून व्यवस्थित काम करू. आपल्याला माऊलींचा आशीर्वाद घेऊन आपल्याला माऊलींचा खूप वेळ घ्यायचा नाही. आपल्याला नकारात्मक गोष्टींवर चर्चा करत बसायची नाही. काय आपण उपक्रम करता येईल सगळ्यांना बरोबर घेऊन त्याला आपण प्राधान्य देऊ. म्हणून आगामी महिन्यात आपले बरेचसे उपक्रम आहे. आपल्याला 1 मेला नाशिकचाही कार्यक्रम आहे, त्याची माहिती आपल्याला प्रतिनिधींनी दिली असेल. त्यानंतर 20 मेचा आपल्याला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम 20 मे बुलढाणा जिल्हा शिंदखेडा राजा तालुका मातृतीर्थात राजमाता जिजामातांची जन्मभूमी, अजून त्यांचा वाडा तिथं आहे. त्या भूमीत आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना तिथं जायचं आहे. 20 मेला सगळ्यांनी लग्नाची एखाद्याची तारीख असेल घरचा एखादा माणूस पाठवून द्यायचा, पण तुम्ही त्या पुण्यभूमीत आणि विशेषतः आमच्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनींनी तिथं यायचं. कारण तिथून खऱ्या अर्थाने स्वराज्याची बीजं तिथून रोवली गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडण्याची जी तळमळ आहे ती त्या भूमीतून रोवली गेलेली आहे. आणि काही महिन्यांपूर्वी त्या भूमीमध्ये प्राचीन भगवान विष्णूंची फार मोठी शेषशाही मूर्ती सापडलेली आहे. एक आध्यात्मिक फार हजारो वर्षापूर्वीची ती मूर्ती आहे. आध्यात्मिक काहीतरी अधिष्ठानसुद्धा असावं. आणि गुरुमाऊलींनी गेल्या 12 वर्षापासून
या कार्यक्रमाचा उल्लेख करत आहे। म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करायचा आहे। या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सेवेकऱ्यांची एकजूट, आपल्या विभागाच्या उपक्रमातून समाज कसा घडतोय हे सगळ्या भाविकांना, मान्यवरांना आपल्याला त्या कार्यक्रमात दाखवायचं आहे, प्रात्यक्षिक दाखवायचं आहे। त्याच्यामुळे सर्व सेवेकरी जे जे इथं उपस्थित आहे, जे आले नसतील त्यांच्यापर्यंत सांगा, जे ऑनलाईन बघतील असतील सर्वांनी आपल्याला 20 मेची तारीख, वारंवार असा परत योग येत नाही, वारंवार आपण आपल्याच महाराष्ट्रातले धारातीर्थ, तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपलं जाणं होत नाही। आपण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, महाराष्ट्रातले असे काही मोजके ठिकाणे या निमित्ताने आपल्याला तिथं जाणं होईल। जवळच तिथं लोणारसुद्धा आहे, जिथं जगातून लोक अभ्यासासाठी येतात। स्वतः प्रभू रामचंद्र तिथं येऊन गेले, त्याला एक आध्यात्मिकसुद्धा फार मोठं महत्त्व आहे। म्हणून आपण ज्यांना शक्य होईल त्यांनी लोणार करून किंवा त्या निमित्ताने जातोच आहे ते करून आपल्याला 20 मेच्या कार्यक्रमात आपण तिथं गुरुचरित्राचं पारण ज्या ज्या सेवेकऱ्यांना इतर वेळेस जमलं नसेल, पण त्या भूमीमध्ये आपल्याला त्या निमित्ताने 20 मेला सकाळी 8 वाजता आपण तिथं पारायण ठेवणार आहे। दुपारनंतर एक सप्तशतीचा पाठ आपण ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत हितगुज मार्गदर्शन, अनेक मान्यवर आणि आपल्या मार्गाच्या वतीने 51 वेगवेगळ्या क्षेत्रातील माता भगिनींचा सत्कार आपण तिथं ठेवणार आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या याच्यातील असतील, वेगवेगळ्या जाती धर्मातील असतील, पण ज्यांनी खरोखर चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या मार्गाच्या वतीने अशा 51 महिलांचा आपण तिथं सत्कार ठेवणार आहोत। त्यानंतर आपण वेगवेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सरदार होते वेगवेगळे, त्यांचे जे आज वंशज आहे त्यांचा आपण आपल्या मार्गाच्या वतीने त्यांचासुद्धा आपण सन्मान आपण करणार आहोत। आणि आपल्याला अजून एक काही आपल्या दुर्ग संवर्धनमधल्या प्रतिनिधींनी सूचित केलं की त्या भूमीचं मातृतीर्थाचं अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे। आज जे काही महाराष्ट्रभरातले किल्ले जे थोडेफार आपण जे बघतोय, थोडे काही बघणे जरी झाले, पण जे आज काही का होईने टिकून आहे त्या माऊलीमुळं, त्या राष्ट्रमाता जिजामातांमुळं, आणि त्यामुळं प्रत्येक किल्ल्यांवरून आपण एक आपल्या ध्वजाचं, भगव्या ध्वजाचं पूजन करून किंवा एखादा अवघड किल्ला असेल त्या पायथ्याशीच आपण त्याचं पूजन करून आपण तो एक चांगला उपक्रम त्या किल्ल्यापासून, मग शिवनेरी किल्ला जरी असला तिथून तर महाराष्ट्रात 450-500 किल्ले, तर आपल्याला आपल्या आपल्या जिल्ह्यातील त्या किल्ल्यांवरून तो एक भगवा ध्वज, त्याचं एक नुसतं पंचोपचार पूजन, नुसतं तो ध्वज तिथून आपल्याला त्या मातृतीर्थावर आणायचा आहे। आणि त्या दृष्टीने आपण निश्चित तो उपक्रम आपण सर्वजण त्या उपक्रमाचं साक्षीदार राहू आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मार्गाचे सगळे विभाग उपक्रम तिथं मांडू आणि जेवढे जेवढे मान्यवर भाविक येतील त्यांच्यापर्यंत किंवा बऱ्याचशा आपल्याही सेवेकऱ्यांना अजून सगळे उपक्रम माहिती नाही, त्या निमित्ताने तिथं आपल्याला ते सगळे प्रात्यक्षिक बघायला भेटतील। तिथं आपण आमच्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, मानसिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या, कुटुंब त्यांनी एकदम सक्षमतेने पुढे आणलं पाहिजे आणि याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते सर्व उपक्रम आपण तिथं प्रात्यक्षिक दिवसभरात आपण तिथं ठेवणार आहोत। वेगवेगळे प्रशिक्षण, हस्तकला पाककलापासून आमच्या माता भगिनींना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी असणारे, तर आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सगळ्यांना कळकळीचं सांगणे की आपण या 20 मेच्या कार्यक्रमात, कारण गुरुमाऊली गेल्या 12-15 वर्षापासून या कार्यक्रमाचा उल्लेख करत होते, तो कार्यक्रम आपल्याला सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला तो यशस्वी करायचा आहे की त्या कार्यक्रमानंतर आमच्या माता भगिनी ज्या ज्या त्या कार्यक्रमाला येणारे त्यांच्यामध्ये एवढी एक ऊर्जा तिथून भेटली पाहिजे की त्यांनी भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गुण आहे ते पुढच्या पिढींमध्ये ते आणता आले पाहिजे, एवढं आपण तिथून ती ऊर्जा आपल्याला न्यायची।
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे गुण, कारण आजकाल बरेचसे मुलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख करतात, बाह्य बरेच जण तसं करतात, पण गुण सर्वात महत्त्वाचे. आपल्याला गुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी पिढी घडवायची. म्हणून आपण त्यासाठी हा 20 मेचा कार्यक्रम आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. जरा लक्ष देऊन ऐका, नाहीतर पुढं फार अवघड होईल. तुम्ही म्हणाल आम्ही एवढे पारायण केले, एवढ्या पूजा केल्या, फार अवघड परिस्थिती होईल. लक्षात घ्या या गोष्टी. तुम्ही म्हणाल हे सांगतोय, खूप वेळ बोलतोय, पण आम्ही जे महत्त्वाचं गरजेचं आहे ते सांगतोय आणि आपल्यासाठी सांगतोय. आम्ही आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या घरात चांगलं वातावरण राहावं, पुढची पिढी चांगली निघावी, या दृष्टीने आपल्याला हे सर्व गुरुमाऊलींनी विभाग उपक्रम आपल्या सर्वांसाठी, हे काही कोणा व्यक्तिगतसाठी म्हणून नाही, केंद्रासाठी म्हणून नाही, आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या कुटुंबासाठी, भाविकांच्या, राष्ट्रासाठी, प्रत्येक माणसाच्यासाठी. म्हणून आपण जरा या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या. केवळ फक्त एखादा कोणी तोडगा सांगत असला, एखादी ऐतिहासिक कथा सांगत असली की मग तिथं मन लावून ऐकायचं, पण ते तोडगे किंवा या गोष्टीत जास्त त्याच्यात आपण तेवढे ठेवा, ते पेन किलरसारखे. पण हे जे काही संस्कार आहे, बालसंस्कारापासून विवाह संस्कारापासून सगळे 18 विभागातून मिळणारी माहिती ही प्रत्येक कुटुंबासाठी गरजेची. म्हणून तो काही आपल्याला दिलेला टास्क आहे असं म्हणून तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. उलट आपल्याला कुठंतरी दिलेली ती संधी आहे, राष्ट्राची सेवा करण्यासाठी कुठंतरी दिलेली संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. राष्ट्राचा ही सेवा करण्याची आपल्याला संधी आहे, भारत मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे. म्हणून आपण सर्वांनी जरा गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. याच्यासाठी पद परवानगीसाठी अडून राहायची गरज नाही. कुठेतरी पत्र भेटलं पाहिजे, पद भेटलं पाहिजे, मग आम्ही काम करू, असं काहीच नाही. हे उपक्रम आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. जरी कोणी आपल्याला याच्यात सहभागी करून घेतलं नाही, आपण त्याच्यात सहभाग घेऊ शकतो. त्यासाठी निमंत्रण देण्याची आवश्यकता नाही, कोणाकडून परवानगी काढायची आवश्यकता नाही. म्हणून आपण सर्वजणांनी आता बाकीचे बहाणे न सांगता की आम्हाला सांगितलं नाही, सांगितलं असतं तर आम्ही एकदम जोरात काम केलं असतं, तर हे सगळ्या गोष्टी हे आपले बहाणे राहतात. तर तुम्ही कृपया मानपान या सगळे गोष्टी बाजूला ठेवा. मला माहीत नव्हतं, अमुक नव्हतं, तर असं आपण विचार करू नका. आणि प्रत्येक जणांनी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपला प्रामाणिक प्रयत्न वरती चेक केला जाणार आहे. खाली सोशल मीडियात किती मेसेज फिरवले, पेपरात जरी बातमी छापून आली तर किती चांगले मेसेज लोक विसरून गेले. पेपरात तर दुसऱ्या दिवशी पेपर शिळा होतो आणि तिसऱ्या दिवशी पेपर कुठं जातो. लोक मोठ्या लोकांना विसरून गेले. आपण तीच खेतकी मुली. त्याच्यामुळे आपण लोकांना कुठं लक्षात राहण्यापेक्षा आपण केलेल्या उपक्रमातून परिवर्तन घडावं, वरती हजेरी लागली पाहिजे, वरती नोंद झाली पाहिजे, बास. बाकी कोणी क्रेडिट कोणी घेऊ, फोटो कोणी काढो न काढो, कोणी कौतुक करो, नावं ठेवो, याच्याकडे लक्ष देऊ नका. सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे महत्त्वाच्या गोष्टी न समजून घेतल्यामुळं आपल्याकडे ज्ञान असून सुद्धा आहे ना, ते अजून लोकांपर्यंत बऱ्याच ठिकाणी पोहोचलेले नाही. म्हणून हे थोडं ज्ञान असलं तरी चालतं, पण असं सगळ्यांना बरोबर घेऊन उत्साहाने आपण हे सर्व आपल्याला उपक्रम राबवायचे, आनंदाने उपक्रम करायचे. टेन्शन घ्यायचं नाही. काहीतरी टास्क दिलेला आहे म्हणून टेन्शन घेऊ नका. थोडं करा, आनंदाने करा, सगळ्यांना बरोबर घेऊन करायचे. सवय वारंवार पाहिजे, आनंदाची सवय पाहिजे. आज मनात टेन्शन नाही पाहिजे की आता सप्ताह कसं होईल. अरे खूप सुंदर आनंदाने सप्ताह करा. प्रयत्न आपण करायचे. महाराज बाकी सगळं आपल्याला आशीर्वाद देतात. बरेच सगळं जे काय महाराजांनी नियोजन केलेलं असतं, आपल्याला फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, प्रामाणिक सेवा करायची. म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढं आता आपले सगळे सेवेकरी इथं बसणारे सुद्धा असे टेन्शनमध्ये दिसायला नको, कारण अजूनही 50% लोक टेन्शनमध्ये. आनंदी दिसले पाहिजे.
आनंदी राहायची सवय ठेवा. कारण अध्यात्माचं जो सार जो सांगितलेला आहे तो समजून घ्या. एकदा सार समजला ना, बाकीच्या अवघड गोष्टी नाही समजल्याचं चालत. जशी एखादी गाडी शिकायची असली ना, त्या गाडीचं शोध कोणी लावला, इंजिन कुठं आहे, काय कुठं आहे, वायरिंग कुठं गेलेली, त्याच्याशी काही घेणे नाही. गाडी चालू करता आली, गिअर बिअर टाकता आला, गाडी थांबवता आली, वळवता आली, बस त्याच्यावर काम होऊन जातं. तसा अध्यात्माचा आपण सार समजून घ्या. भगवद्गीतेत 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे. भागवतात बऱ्याच अध्यायात किंवा भागवताचा सार समजा. आपण भागवत आता मथुरेत वाचणारे, त्याची तारीख पण सुद्धा डिक्लेअर झालेली आहे जुलै महिन्यात. पण तो सार समजून घ्या. सार आनंदी राहायचं, कायम सुख यो दुःख यो परमेश्वराचं स्मरण करायचं, हा सार आहे. मग ही सवय लागली की दुःखात सुद्धा स्मरण होतं, संकटात सुद्धा स्मरण होतं. सवय लावा आणि चांगल्या सवयी हळूहळू लागतील, घाई नाही. पण तुम्ही आत्तापासून सुरुवात करा, प्रयत्न करा. त्याच्यामुळं तुम्ही एक हा मेन सार समजून घेतला. बाकीचं खूप अध्यात्म नाही कळालं, बाकीच्या सगळ्या देवतांची ओळख जरी नाही झाली तरी काही अडून राहत नाही. मेन लक्षात ठेवायचं, स्वामींचं स्मरण, आनंदी राहायचं कायम. किती संकट आले थोडे सहन करायचे, परत आनंदी आपण राहायचं. हे जर केलं तर मृत्यूच्या वेळेससुद्धा आपल्याला स्वामींचं स्मरण होईल. मृत्यूच्या वेळेससुद्धा आपण आनंदी आणि समाधानी राहू की नाही. आपण महाराज सांगण्याचा प्रयत्न केला, बस बाकी काही नाही. आणि मृत्यूच्या वेळेस जो आनंदी आणि जो स्वामींचं स्मरण करतो त्याला पुढच्या म्हणजे अंत्यविधीच्या व्यवस्थित क्रिया केल्या नाही केल्या फरक पडत नाही. त्याचे पिंड व्यवस्थित मांडले न मांडले त्याला काही फरक पडत नाही, कारण तो मुक्त झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, पुढच्या पिढींची गॅरंटी नाही. व्यवस्थित पिंड मांडतील की नाही. अंत्यविधी आजकाल शॉर्टकट मारायला लागले, काही ठिकाणी तर 5व्याच दिवशी आवरायला लागले. अजून बघा काही दिवसांनी अंत्यविधी झाला आहे म्हणजे सगळे आलेलेच आहे, आत्ताच सगळं उरकून टाकू म्हणजे परत ये जाय नको. वर्षभराचं सगळं पुढची गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही आता या ज्या आम्ही मूळ जो सार सांगितलेला आहे, स्वामींचं स्मरण व्यक्तींचं करायचं नाही, मनात डोक्यात माणसं ठेवायचे नाही, स्वामी कायम ठेवायचे. कोणी किती काही हो, जीवनात सुख येऊ दुःख येऊ, कोणी आपल्याला किती विचलित करो की नाही, स्वामींपेक्षा अमुक अमुक हा मंत्र ही देवता अजिबात नाही. स्वामी जसं आपल्याला किती कोणी काही म्हणू, आपल्याला आईबाप जसे आपल्याला प्रिय असतात ती जागा कोणी घेऊ शकत नाही. तसं आपल्याला स्वामींचं अधिष्ठान मनात पक्क ठेवायचं. किती कोणी विचलित करो, कोणी जादू दाखवो, कोणी विद्या दाखवो, आपण स्वामींचं स्मरण आणि आनंदी राहायचं. थोडा चेहऱ्यावर आनंद आला थोडा तरी, टेन्शनमध्ये काही सप्ताह कसा होईल, आनंदी राहायचं. किती काही असो आनंदात राहिलं. भगवद्गीतेत एक खूप सुंदर श्लोक सांगितलं आहे, प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी परिवर्तिष्ठो. जो माणूस कायम प्रसन्न राहतो त्याची बुद्धी स्थिर होती, त्याची बुद्धी चालती. आणि जो कायम टेन्शनमध्ये राहतो ना, डोकं चालत नाही. म्हणून आता इथून पुढं एखादं काम नाही जमलं चालत, एखादी सेवा थोडी कमी झाली चालत, पण आनंदी राहायचं. लक्षात राहील स्वामींचं स्मरण. एवढ्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या. हे जे काय आता इथपर्यंत बोललो त्या बोलण्याचं काहीतरी सार होईल, काहीतरी साध्य होईल. तर आपण आम्हाला खात्री आहे की जरी बरंचसं काही वेळ गुरुमाऊलींचं थोडंसं दाताचं हे केलेले, दाताची ट्रीटमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की आपण गुरुमाऊलींनासुद्धा विनंती करू, तुम्ही आशीर्वाद जरी दिला तरी आम्हाला भरपूर आहे. आणि आपण सर्वांना विनंती आहे की गुरुमाऊलींकडे आपण कायम, एकतर शक्यतो वारंवार गुरुमाऊलींचा वेळ घेणं योग्य नाही. प्रत्येकाने काही जणांकडे जरी असं असलं की नाही आम्ही आता डायरेक्ट माऊलीशी बोलतो, अमुक माऊलींजवळ व्यक्ती त्याचा नंबर आहे आमच्याकडं, पण तुम्ही कृपया असं माऊलींचा वेळ घेऊ नका, नकारात्मक तिथं निरोप देऊ नका. इथून पुढं काय काय चांगलं उपक्रम राबवले आपल्या जिल्ह्याच्या सगळ्यांच्या वतीने एकत्रितरित्या, तो सार आपण गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करू. ही सवय आपण आता हळूहळू लावली पाहिजे. आपण असो, आपल्याला आगामी 20 मेचा कार्यक्रम, त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेली आहे. आपल्याला त्याचा प्रचार प्रसार, त्याचं नियोजन
आपल्याला करायचे अधिक माहिती आपल्याला त्याची इथून वेळोवेळी दिली जाईल। त्याच्या संदर्भात आदरणीय चंद्रकांत दादांचे मेळावे विदर्भात आत्ताच झाले, आदरणीय नितीन भाऊंचे सुद्धा मार्गदर्शन आणि त्याच्यावर माहिती आपल्याला मार्गदर्शनातून ती माहिती भेटणार आहे। आणि हे सगळ्या आमचा जो उद्देश आहे, रस्ते जरी वेगवेगळे असले, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, पण मूळ उद्देश महाराज माऊली हा एकच आहे। त्याच्यामुळं तुम्ही म्हणले अमुक आमच्या केंद्रात ते येऊन गेले, तुम्ही अजून आलेले नाही, ते येऊन गेले ना, त्यांनी महाराज समजून सांगितलं, ते महत्त्वाचं आहे। आणि आपण सेवेकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्यांचे आपण मार्गदर्शनातून आपण ते मुद्दे घ्यावे। आपण कुठलीही देवदेवतांपासून तर माणसांपर्यंतची तुलना करत बसू नका। त्या ऋषीमुनींनी जशी परीक्षा बघितली की कोणता देव श्रेष्ठ, विष्णू का हे या परीक्षासुद्धा बघू नका, सगळ्यांकडून आशीर्वाद घ्यायचा। पण आपण ते सगळ्यांकडून आशीर्वाद घ्यावे। दत्त महाराजांनी जसं मधुमक्षिकेला गुरु केलं की सगळ्या फुलातून रस फुलाला डिस्टर्ब न करता, तसं आपण सुद्धा सेवेकऱ्यांनी या सगळ्या उपक्रमातून गुरुमाऊलींनी जे ग्रंथात माहिती दिलेली आहे, हितगुजात दिलेली आहे, आपल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या माहितीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। आणि आपल्याला सर्वांना महाराज माऊलींचे आशीर्वाद आपल्याला असे चांगले भेटून आपल्या हातून हे चांगलं अजून कार्य वृद्धिंगत हो। आपल्याला अजून बरेचसे काही उपक्रम आहे, त्याची माहिती इथं बाजूला मांडलेली आहे। प्लेट बँकपासून ती प्लेट बँक काय आहे, आपल्या बऱ्याचशा केंद्रांना आपल्या सेवेकऱ्याच्या शरीरात प्लॅस्टिक जाऊ नये, आपल्या सेवेकऱ्यांमुळं नदीत प्लॅस्टिक जाऊ नये, आपल्या सेवेकऱ्यांच्यामुळं प्लॅस्टिक जाळलं जाऊ नये, जमिनीमध्ये शेकडो वर्ष पडून राहू नये, यासाठी आपण ही प्लेट बँक महाराष्ट्रात जवळजवळ 150हून अधिक ठिकाणी सुरू केलेली आहे। घरात काही कार्यक्रम असले प्लॅस्टिकच्या प्लेटा आणायच्या नाही, स्टीलच्या प्लेटा आपल्या भेटतील। 8 एकच आहे, फक्त शाकाहारी माणसांना ती प्लेट भेटणार आहे। शाकाहारी जिथं अन्न राहील त्यांना भेटणारे, मोफत, फी नाही, पैसे नाही। ही प्लेट बँक ज्यांना सुरू करायची असेल बाजूला इथं नाव नोंदणी करा। आपल्याला त्याच्यातून अन्न वाया जायला नको, उद्या ते अन्न उरलं तर गरिबापर्यंत कसं पोहोचवता येईल त्याचं आगामी नियोजन आहे। आपल्या सेवेकऱ्यांना पर्यावरणापासून कुठल्याही प्रकारचं उपद्रव आपल्या सेवेकऱ्यांकडून व्हायला नको, की पर्यावरणाचा ऱ्हास झाला, आपल्या सेवेकऱ्यांची सेवा वाजा व्हायला नको, म्हणून ही वेगवेगळ्या विभागातून गुरुमाऊली आपल्याकडून ही सगळी सेवा रुजू करून घेतात। जसं आपण कुलदेवतेचा आशीर्वाद घेतला, पितरांचे आशीर्वाद घेतले, तसे आपल्याला पर्यावरणाचा सुद्धा आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, कारण गरमी खूप वाढलेली आहे, म्हणून आपल्याला सगळ्या विभाग उपक्रमांनी त्याच्यात लक्ष घालून आपल्याला वृक्ष संवर्धन वेगवेगळ्या उपक्रमातून, बांधावर कृषीतून वृक्ष लागवडीतून असो, बालसंस्कारातून सीडबॉल बनवा, उपक्रम कुठलाही असो, आपल्याला सगळ्यांना त्याच्यातून सहभागी व्हायचं आहे। आपल्या हातून ती सेवा झाली पाहिजे। आपल्याकडून पर्यावरणाचा कुठलाही रोष, लक्षात घ्या, एक वेळ दोषाला पर्याय, वास्तुदोषाला रेमिडीज, पितृदोषाला पर्याय सोन्याचा नाग आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला, पितृदोषाला, पण रोषाला पर्याय नाही। पर्यावरणाचा एकदा रोष जर हे झाला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचे फार वाईट परिणाम भोगावे लागतील। म्हणून आपल्याला हे पर्यावरण विभाग आपल्या प्रत्येक केंद्रात ते टेक्निकली समजून घ्यायचं आहे। झाड कसं लावून चालणार नाही, झाड लावायचं टेक्निक आहे। घराजवळ कोणते झाड लावायचे त्याचं महत्त्व काय, त्याचे खूप टेक्निक आहे, त्याचे खूप फायदे पण आहे, वेगवेगळ्या त्याच्या रेमेडीज आहे। बांधावरपासून तर सगळे ते आपल्याला सगळ्याच सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि सेवेकऱ्यांचं काम कमी वेळात झालं पाहिजे। खूप 2-2 तास नाही ते सेवा करण्याची गरज पडू नये, कमी वेळात काही आपलं स्वामींचं जप, महत्त्वाचे स्तोत्रमंत्र आणि त्या घरातल्या काही वनस्पती असतील, कोणत्या वनस्पती, त्या अशा महत्त्वाच्या वनस्पती आहे की ज्या वनस्पती असल्यावर नुसतं पाणी घातलं तरी घरातल्या बऱ्याचशा समस्या दूर होतील। पती पत्नींमध्ये एकोपा राहण्यापासून तर अशा शेकडो प्रकारच्या वनस्पती आहे, त्याच्यावर अनेक आपल्या अभ्यासक टीमनी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने अभ्यास केलेला आहे। आपल्याला पुस्तकं वाचायची गरज नाही, तो सार आपल्या केंद्रात पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः पुढाकार घ्या आणि 2 किमान सेवेकरी पर्यावरणाची माहिती घेणारे आणि ती आपल्या सर्वांपर्यंत सोप्या पद्धतीत, आणि दर महिन्याला एक छोटा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, जास्त नाही, एक छोटा उपक्रम। तर निश्चित आपण तो उपक्रम
आपण सर्वजणांच्या माध्यमातून तो राबवला जाईल। पर्यावरणाचं सुद्धा ऋण आपल्यावर राहायला नको। गुरुमाऊलीने काही तुझ्यात सांगितलेलं होतं पुष्करच्या मेळाव्यात की किमान आपण मेल्यावर आपल्याला जाळलं जाईल, किमान जाळायला जेवढे लाकडं लागतील ना तेवढं तर निदान झाडं लावा, तेवढं तरी निदान लाकडांचं ऋण झाडांच्या माध्यमातून फेडायचा प्रयत्न करा। म्हणून आपल्या सेवेकऱ्यांकडं कुठलंही ऋण पेंडिंग राहता कामा नये। बरेचसे ऋण गुरुमाऊलींनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर सेवा करून बरेचसे ऋण फेडलेले, सेवा करून घेतलेली, अशी तर कधी सेवा झाली नसती, माहिती नसते। नेहमी शहराने काय शुक्ताल काय कधी आपल्याला माहितीसुद्धा नव्हतं, पण आज गुरुमाऊलींच्या आशीर्वादामुळं त्या तीर्थक्षेत्रांवर आपल्याकडून सेवा झाली। आगामीसुद्धा आपल्याला मथुरेत सेवा आणि त्या ठिकाणी भागवत होणं। नुसतं लोक येऊन तीर्थक्षेत्रावर खूप गर्दी आहे, पण लोक नुसते येतात, नारळ फोडून करवंट्या तिथं ठेवून प्रसाद घरी घेऊन जातात। वेपर्स बरोबर राहतात, वेपरचे पाकिटं तिथं फेकलेले राहतात। आपल्या सेवेकऱ्यांचं तसं नाही। आपले सेवेकरी त्यांनी कधीही नदी नाले प्रदूषित होणार नाही याची काळजी आपल्या सेवेकऱ्यांनी कायम घेतली पाहिजे। तीर्थक्षेत्रावर सुद्धा त्या तीर्थक्षेत्राचं पावित्रता बिघडणार नाही याची काळजी आपले सेवेकरी घेतात। ते खरे गुरुमाऊलींचे सेवेकरी, ते खरे स्वामी महाराजांचे सेवेकरी की ज्यांच्यामुळं कोणाला उपद्रव होत नाही। म्हणून आपण निश्चित आपण तो प्रयत्न करू। असो वेळीच बरीच झालेली आहे। आगामी अजून काही मार्गदर्शन आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय नितीन भाऊ यांचेसुद्धा मनोगत मार्गदर्शन हितगुज आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे। आणि आपल्याला गुरुमाऊलींचं नुसतं दर्शन जरी झालं, आपण गुरुमाऊलीला विनंती करू की तुम्ही थोडंसं तब्येतीची वयोमान परत्वे सतत कंटिन्यू ह्या मार्गाविषयीचा ध्यास सर्व सेवेकऱ्यांशी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सेवेकऱ्यांशी सतत चर्चा, सतत त्यांचे प्रश्न ऐकून घेणं, त्यांचे घराणे ऐकून घेणं, तर ह्या गोष्टींमुळं खरोखर गुरुमाऊलींचं आपल्याला इथून पुढं आता आपल्याला काळजी घेणं गरजेची। म्हणून आता इथून पुढं प्रश्न आपल्या लेवलला प्रयत्न करू। एखादा खूप गंभीर असेल तर आपण तो टप्प्याटप्प्यात त्या पद्धतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करू। पण गुरुमाऊलींचा खूप वेळ, गुरुमाऊलींचं आपण खूप एनर्जी घ्यायला नको। गुरुमाऊलींपर्यंत नकारात्मक चर्चा आपण करण्याऐवजी एकदम चांगला आपण सकारात्मक विचार आपण मांडू की खूप चांगलं आहे। एखादी गोष्ट जरी चांगली नसली, आपण गुरुमाऊलीने सांगितलं की माऊली खूप चांगलं आहे तिथं, तर खरोखर तुम्ही बघा माऊलींचा आशीर्वाद भेटेल आणि त्या गोष्टी चांगल्या होतील। तर मला खात्री आहे निश्चित हे सर्व आपण हे मेन प्रमुख मुद्दे लक्षात घेतलेले। बोलताना थोडं जास्त वेळ बोललो कारण गुरुमाऊलींचा थोडा वेळ आपल्याला कमी करायचा होता, म्हणून हा थोडासा प्रयत्न आम्हाला थोडंसं तुमच्या काही आता गुरुमाऊलींचं बरेच जर आपल्याला दर्शनाची हितगुजाची ती सवय, पण आता आपण दर्शनातून त्यांच्या निस्त्या कृपादृष्टीतून त्यांच्या निस्त्या स्मरणातून आपल्याला आता काम करता आलं पाहिजे। सेवेकऱ्यांनी आता आपण थोडी मानसिकता बदलायची की गुरुमाऊलींचं स्मरण करून सुद्धा आपल्याकडून ग्रामाभियान झालं पाहिजे, विभाग उपक्रम पुढे आले पाहिजे। तर मी ही अपेक्षा व्यक्त करून झालेली सेवा महाराज माऊलीच्या चरणी रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।